स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी भरलेली भेंडी कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। ही भेंडी आहे, भेंडीची भरलेली भेंडीची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे ही कोवळी भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, थोडे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहे। आपण हे सर्व भाजून घेऊयात आणि नंतर आपण हे वाटण करून घेऊयात। आणि मोहरी लागेल, जिरे लागेल, थोडीशी हळद लागेल, हिंग लागेल, चवीपुरतं मीठ लागेल। आता इकडे गॅसवरती मी छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। सुरुवातीला हिरवी मिरची मी तुकडे असे करून घेतलेले आहेत। खूप मोठी होती मिरची, त्यामुळे मी असे कट करून घेतलेले आहेत। आणि अगदी थोडंसं आपण यावरती तेल देखील घालणार आहोत। गॅस मोठा करायचा आहे आणि आपण ह्या हिरव्या मिरच्या छान अशा भाजून घेऊया। भरलेली भेंडी आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, पण आज मी हिरवी मिरची व शेंगादाण्याचं कूट घालून मी भेंडीची भाजी बनवणार आहे। आता त्या मिरच्या आपल्या बऱ्यापैकी भाजून होत आहेत, तोपर्यंत आपण हा लसूण देखील यामध्ये घालून घेऊयात। ते कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे। आपण वरून थोडीशी कोथिंबीर देखील वाटताना घालून घेणार आहोत। इथे आपण छान असं हे भाजून घेऊयात। भाजून घेतल्यामुळे मसाला आपला खूप छान चवदार असा बनून तयार होतो। हे मिनिटभर आपण छान असं परतून घेऊयात। भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत, शेंगादाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते। आता ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया। तेलामध्ये फ्राय करतोय, त्यामुळं इथे मी तेलामध्ये थोडेसे हलकेसे हे शेंगादाणे देखील परतून घेणार आहे, म्हणजे आपलं सर्व साहित्य तेलामध्ये छान असं फ्राय होईल। एक मिनिटभर परतूयात आणि आपण हे काढून घेऊयात, थंड करायला ठेवूयात। साहित्य थंड झालेले आहे। आता आपण या रगड्यामध्ये छान असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी हिरवी मिरची आहे भाजलेली, ती घालून घेणार आहे, म्हणजे आपली हिरवी मिरची छान अशी वाटली जाते। आणि असं खलबत्त्यामध्ये वाटून वगैरे केलं ना की भाज्या खूप छान चवदार अशा बनवून तयार होतात। आता इथे मी जाडं मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर जाडं मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील इथे घालू शकता। माझ्याकडे होतं तर त्यामुळे मी इथे जाडं मीठच घेतलेलं आहे। आता हे आपण परतल्यामुळे खूप छान अशी आपली भाजी बनवून तयार होते। आपण भेंडी वेगवेगळ्या प्रकारे मसाला भेंडी वगैरे करतो, शेंगादाण्याचं कूट देखील डायरेक्ट घालून देखील अशी बनवली जाते। आपण आता हे शेंगादाणे आहेत ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत। लसूण, शेंगादाणे हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया आणि ते देखील आपण या रगड्यामध्ये छान असे वाटून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी एकदा नक्कीच करून बघा। हे पहा, इथे आपले शेंगादाणे देखील छान असे वाटून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये हळद देखील घालून घेणार आहोत। थोडीशी हळद घातलेली आहे, ती देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशी। थोडंसं अगदी आपण तेल घेणार आहोत, अगदी थोडंसं अर्धा चमचा वगैरे तेल घेतलेलं आहे, ते देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपली भेंडीमध्ये मसाला छान असा भरल्या जाईल। त्यासाठी इथे मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता हा मसाला तर आपला तयार झालेला आहे। आता आपण ही भेंडी आहे, अगदी कोवळी भेंडी भेटली त्यामुळे मी या पद्धतीची भेंडी बनवत आहे। पुढचा भाग त्याचा काढून घ्यायचा आहे आणि मागचा भाग देखील काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने याला कट असे देऊन घ्यायचे आहे। हे पहा, मी अजून एक भेंडी दाखवते तुम्हाला कट करून। या पद्धतीने आपल्याला अशी भेंडीला चिरा देऊन घ्यायच्या आहेत उभ्या, आणि किडकी वगैरे आहे का ते आपण पाहून घेऊयात। आता याच पद्धतीने मी सर्व भेंडी चिरून घेते। पहा, इथे या पद्धतीने मी सर्व भेंडीला असे व्यवस्थित असे कट देऊन घेतलेले आहेत आणि भेंडी देखील चेक करून घेतलेली आहे। आता आपण लगेचच इथे मसाला भरून घ्यायचा आहे, अगदी थोडा थोडा करून आणि दाबून असा हा व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे। हे या पद्धतीने आपला मसाला आपण यामध्ये भरून घ्यायचा आहे। कोवळी भेंडी आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही, अगदी 4-5 मिनिटामध्ये ही भेंडी लगेचच अशी शिजून वाफेवरतीच तयार होते। एकदा तुम्ही या पद्धतीची भेंडी नक्की ट्राय करून बघा, फार वेळ लागत नाही, अगदी झटपट अशी आणि खूप चवदार अशी बनून तयार होते। हे पहा, इथे या पद्धतीने आपण सर्व भेंडी व्यवस्थित अशी मसाला यामध्ये भरून घेऊयात। अगदी दाबून दाबून व्यवस्थित असा हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। ही जरा वेगळ्या पद्धतीची भेंडी आहे, त्याच प्रकारच्या आपण भाज्या बनवत असतो, थोडंसं वेगळा प्रकार आणि कोवळी भेंडी, त्यामुळे मी हा प्रकार बनवलेला आहे।
आता आपण इथे आपली सर्व भेंडी छान अशी भरून झालेली आहे आणि अगदी थोडासा मसाला देखील शिल्लक राहिलेला आहे. इकडे गॅसवरती मी कढईमध्ये थोडंसं अगदी एक पळीभर छोटे पळीनं तेल घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालूयात, थोडेसे जिरे देखील आपण यामध्ये घालून घेऊयात, थोडासा हिंग घालायचा आहे. हळद वगैरे आपण अगोदरच घातलेली होती. आता आपण त्यावरती ही भेंडी आहे भरलेली ती घालून घ्यायची आहे आणि ही भेंडी छान अशा आपण तेलावरती खालीवर अशी करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही भेंडी तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे. खूप कमी तेल लागतं, जास्त तेल अजिबात यामध्ये लागत नाही आणि कोवळी भेंडी आहे त्यामुळे लगेच शिजल्या देखील जाते. आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा, बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरती आपण 1-2 मिनिट पहिल्यांदा भेंडी वाफवून घेऊयात. 1-2 मिनिट झालेली आहे. आपण अगदी हलकीशी वाफ आलेली आहे या भेंडीला. आता आपण हा राहिलेला मसाला आहे तो देखील यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं तिला मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर अशी आपल्याला 1-2 मिनिटाच्या अंतरानं आपल्याला खालीवर अशी ही भेंडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा यावरती आपल्याला एक झाकण असं ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनिटं आपण वाफवून घेऊयात. इथे आपली 1-2 मिनिट पुन्हा एकदा झालेली आहेत. आपण आपली भेंडी एकदा पाहून घेऊयात. थोडीशी अशी खालीवर हलवून घ्यायची आहे. बऱ्यापैकी आपली भेंडी शिजलेलीच आहे. आपण एकदा चेक करून बघूयात. अगदी थोडीशी अजून हलकीशी शिजायची बाकी आहे. आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूयात यावरती आणि पुन्हा एक मिनिटभर आपण वाफवून घेऊयात. इथे पुन्हा एखादी मिनिटभर झालेली आहे. साधारणतः 5-1 मिनिट आपल्याला ही भेंडी शिजवायला लागलेली आहे. पाहू शकता इथे तुम्ही अगदी आपली भेंडी छान अशी खरपूस अशी शिजून तयार झालेली आहे. आपण एक पाहूयात, व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. भेंडी छान अशी खरपूस बनून तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.